नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ वादातून एका गुन्हेगारानं शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्री लुंबिनी बुद्ध विहाराजवळ बिनाकी लेआउट येथील 5 क्वार्टर्स परिसरात घडली। तक्रारदार ऋतिक वासनिक घटनेच्या रात्री कामावरून घरी परतल्यानंतर झोपले होते। त्यांना बाहेर भांडणाचा आवाज आला आणि ते बाहेर गेले असता आरोपी सुजल उर्फ काल्या हा सुनील कोकेडियाच्या पत्नीशी भांडत होता। आरोपीने त्यांच्या घरावर वीट फेकली होती। तक्रारदारानं घटनेबद्दल विचारपूस केली असता आरोपीनं अश्लील भाषा वापरली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। एवढंच नव्हे तर त्यानं घरातून लोखंडी कुऱ्हाड आणून तक्रारदाराच्या डोक्यावर वार केला। मात्र तक्रारदारानं वेळीच वार चुकवल्यानं अनर्थ टळला। यानंतरही आरोपी तक्रारदाराच्या कामाच्या ठिकाणी गेला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे आणि अधिक तपास सुरू केलाय। अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। फिर्यादी हे आपले घरी असताना ऋतिक सुनील वासनिक आहेत, वय 26 वर्ष, राहणार धम्मदीप नगर। हे आपले घरी असताना त्यांच्या मोहल्यात राहणारा सुजल उर्फ काल्या सुनील कोकोडिया, वय 22 वर्ष, राहणार धम्मदीप नगर, हा त्यांच्या घराजवळ त्यांना दगड फेकून मारला। आवाज आल्यामुळे फिर्यादींनी बाहेर येऊन त्याला हटकले असता त्यांना शिवीगाळ केली आणि घरी गेला। घरी जाऊन कोयत्यासारखा एक शस्त्र घेऊन आला आणि यांचं फिरवल्यामुळे आता वेळेस त्यांची फिर्यादी यांनी तो वार चुकवल्यामुळे त्या वाचला। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अपराध क्रमांक 898/2025 कलम 109(1), 296, 351(3) BNS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे।